हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे आमच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच आमच्या जिजाचा दुसरा वाढदिवस. बघता बघता जिजा 2 वर्षांची सुद्धा झाली. मुली किती लवकर मोठ्या होतात हो ना. तर जिजाच्या वाढदिवसाची सुरुवात आम्ही रात्री 12 वाजता छोटासा केक कापूनच केली आणि तिला केक भरून झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला बड्डेच्या दिवसाचं नियोजन करायचं होतं. दुसऱ्या दिवसाचं नियोजन माझ्या डोक्यामध्येच चालत होतं, त्यामुळे मला काही झोप लागत नव्हती. तरीही झोपी गेले आणि सकाळी लवकर उठून देवपूजा आवरून घेतली. देवपूजा आवरून शेवयांच्या खिरीचा नैवेद्य स्वामी समर्थांना आणि माझ्या बाप्पांना दाखवला. तेवढ्यातच जिजा उठली. मग काय, जिजाला दुधाने आंघोळ घालून घेतली आणि तिला खाऊ माखू घातलं आणि जेवणाची सुरुवात करायला घेतली, कारण मी पहिल्यांदाच एवढ्या जणांचं जेवण करणार होती आणि तेही नॉनव्हेज, कारण मी एक व्हेजिटेरियन आहे. असो, जे चिकन बनवलं आहे त्याचा व्लॉग लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. तर चला, मी आत्ता दाखवते की मी डेकोरेशनसाठी काय काय तयारी केली आहे. अहोना सुट्टी नसल्याकारणाने मीच सुरुवात केली फुगे फुगवायला आणि हळूहळू माझ्या डेकोरेशनला वळण लागले. डेकोरेशन करण्यासाठी माझा दादा नेहमीच तत्पर असतो. तो आला होता मला डेकोरेशनला मदत करण्यासाठी. तोवर अहोसुद्धा आले आणि त्यांनीही मदत केली आणि आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालं. तर मी तुम्हाला दाखवते की कसं मी छोटंसं असं जिजाच्या वाढदिवसाचं डेकोरेशन केलं आहे. तर हे पहा, हे आहे आजच्या दिवसाचं छान असं डेकोरेशन आणि हा आहे जिजाच्या वाढदिवसाचा सुंदर असा केक. बघता बघता जिजा आणि मल्हारचे फ्रेंड्स आले आणि सर्वात आधी आम्ही जिजाचं औक्षण केलं. खूप मोठी हो, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. खूप खूप आशीर्वाद जिजा. जिजाने देखील मला हळद कुंकू लावलं. हा, तिला नेहमी मी जेव्हा हळद कुंकू लावते तिलासुद्धा मला लावायचं असतं. आमच्यासाठी आमच्या मुलांचा वाढदिवस केवळ एक सण नसून तो दिवस म्हणजे मुलांच्या जन्माच्या आनंदाची आणि तो दिवसेंदिवस प्रगती करत असल्याच्या अभिमानाची गोड आठवण असते. मुलांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक नवीन पर्व. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हापासून पालकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. मूल जसजसे मोठे होते तसतसे त्यांचे हसणे, त्यांचे बोबडे बोल आणि त्यांची प्रत्येक नवीन गोष्ट शिकणे पालकांसाठी अत्यंत मौल्यवान असते, नाही का? वाढदिवस हा केवळ केक कापण्याचा किंवा पार्टी करण्याचा दिवस नाही, तर तो दिवस मुलांच्या वाढत्या वयाकडे आणि भविष्याकडे बघण्याचा एक भावनिक क्षण असतो. थोडक्यात सांगायचे तर मुलांचा वाढदिवस म्हणजे घरात सकारात्मकता आणणारा आणि कुटुंबातील सर्व नात्यांना एकत्र जोडणारा एक अत्यंत सुंदर व आनंदाचा दिवस असतो. हळूहळू सर्वांनी जिजाचं औक्षण करून घेतलं आणि आता वेळ झाली होती केक कापण्याची. मुलं तर खूपच एक्सायटेड होती. त्यांना असं झालं होतं की कधी केक कटिंग होतोय आणि आम्हाला खायला मिळतोय. तेव्हा मुलं एकत्र आली आणि छान असं आम्ही जिजाचा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जिजा, हॅपी बर्थडे टू यू असं गाणं गाऊन बड्डेचा केक कापून घेतला. आणि जिजा तर एक्सायटेड होती की आई, आधी मला तू केक भरव, मला केक भरव आणि नंतर काय ते गाणं म्हण. जिजाला, मल्हारला आणि त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणींना केक भरून आम्ही केक कापण्याची सांगता करून घेतली, कारण आम्हाला लगेचच सगळ्यांना जेवण वाढायचे सुद्धा होते. खरं तर जिजा अजून लहान आहेत. हे सर्व जी मुलं आहेत ती मल्हारच्या वर्गातली आहेत, कारण जिजाला मी मल्हारला शाळेत सोडायला सोबतच घेऊन जाते. त्यामुळे सर्व मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पालक जिजाला ओळखतात आणि सर्व वेळात वेळ काढून जिजाच्या वाढदिवसासाठी हजर राहिले, त्यातच मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच सगळ्यांनी, ज्यांनी माझ्या जिजाला विश केलं आणि वेळात वेळ काढून जिजाच्या वाढदिवसाला हजेरी लावली. यासाठी मुलांची मस्ती कमी झाली, कारण मुलांना आम्ही प्लेट्समध्ये केक, वेफर हे खायला दिलं, त्यामुळे खूप शांतता झाली होती. तोवर आम्ही जिजाला छान असं आमच्याकडून हे DIY गिफ्ट केलेलं आहे. ह्याचाही व्हिडिओ मी लवकरच आपल्या व्लॉगमध्ये टाकणार आहे, तर तो नक्की बघा. जिजाचा वाढदिवस सुंदररित्या सेलिब्रेट झाला आणि अशा प्रकारे मी सगळ्या जिजाच्या वाढदिवसाच्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतल्या. आणि हो, चिकन बनवलं तर आहे खरं, पण त्यासाठी मेन मदत होती माझ्या आईची. माझे माहेरचे नेहमीच माझ्यासाठी तयार असतात. त्यांना जितकं थँक्यू म्हणावं तेवढं कमीच आहे. ऑफिसवरून दमून भागून येऊनसुद्धा माझ्या जिजाला एवढं प्रेम दिल्याबद्दल सगळ्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार. सगळ्यांनी जिजासोबत फोटो काढून घेतले आणि बड्डेची सांगता केली. आजचा हा व्लॉग थोडा मोठाच झाला आहे. शेवटपर्यंत हा व्लॉग बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बड्डे सेलिब्रेट झाल्यावर वेळ येते ती गिफ्टची. तर जिजाला गिफ्ट मिळाले होते,
तर ते आज आम्ही ओपन केले. तर सगळे गिफ्ट छान होते. तर आजचा हा आमचा जिजाचा वाढदिवस तुम्हा सर्वांना कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या मुलांना खूप खूप प्रेम द्या. तर आपण भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. पुढचेही व्लॉग खूप एक्सायटेड असणार आहेत. त्यामध्ये DIY असणार आहे, रेसिपीज असणार आहेत. तर ते नक्की बघा. आणि माझा हा व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.